हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, संक्रांतीचा सण अवघ्या 5-7 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि बाजारात दुकानांमध्ये आपल्याला संक्रांतीसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध झालेलं देखील दिसतंय आणि सर्वांची त्याची खरेदी करणं अशी लगबग सुरू देखील झालेली आहे. सुगड पूजेसाठी सुगड घेणं, त्याचबरोबर सुवासिनींसाठी काळ्या रंगाची साडी घेणं, नवीन लग्न झालेले असेल किंवा जमलेलं असेल तर त्या नववधूसाठी हलव्याचे दागिने घेणं, अशी तयारी आता सुरू झालेली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते, कारण या दिवशी सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच आपण मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करतो. मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो विशेषतः महिला वर्गाचा सर्वात आवडतीचा सण आहे, कारण महिला या दिवशी सुगड पूजा करतात. त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकाचा वाण देण्याचा कार्यक्रम देखील सुरू असतो. महिला छानपैकी तयार होतात, काळ्या रंगाची साडी किंवा इतर मस्त तयार होऊन हलव्याचे दागिने वगैरे घालून हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतात. त्यामुळेच हा जो काही मकर संक्रांतीचा सण आहे तो महिला वर्गाचा आवडता सण आहे. तर अशातच जर मासिक पाळी आली तर मग नाराज व्हायचं कारण नाही, कारण मासिक पाळी येणं हे नैसर्गिक आहे. संक्रांत आली किंवा आपल्याला हळदी कुंकू करायचे म्हणून आपली पाळी पुढे ढकलायची आणि त्यासाठी गोळ्या घ्यायचे, तर कृपया माझी अशी विनंती आहे की असं करू नका. जे नॅचरली चाललंय ते चालू द्या. त्यासाठी आपण जी काही सुगड पूजा आहे, जे काही हळदी कुंकू आहे ते पोस्टपोन करून देखील करू शकतो. तर आजच्या व्हिडिओत आपण हेच बघणार आहोत की जर संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या वेळेस तुम्हाला मासिक पाळी आली तर सुगड पूजा करायची का, कशी करायची, त्याचबरोबर हळदी कुंकू आपण केव्हा करायचं, जर मासिक पाळी आली तर कसं करायचं, त्याचबरोबर नवीन नवरीची पहिली संक्रांत असेल तर तिने वाण काय द्यायचा, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं देखील लिहा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्याकडे जर नवीन नवरी असेल किंवा आपल्या घरात कोणाचं लग्न जमलेलं असेल, लग्न बाकी असेल, तर त्या नवरी मुलीसाठी आपण काळ्या रंगाची साडी घेतो, त्याचबरोबर तिला हलव्याचं दागिन असं शृंगार साहित्य देतो. जर नवरी म्हणजे लग्न झालेलं असेल तर तिची पहिली संक्रांत आहे आणि तिने वाण म्हणून काय द्यायचं आहे की ज्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल. महिला वर्ग वाण म्हणून एकमेकींना सौभाग्याचं लेणं वाटत असतात. तर मग वाण म्हणून काय द्यायचं, साजशृंगाराचं साहित्य महिला वर्ग एकमेकींना देत असतात. वाण देण्याची ही जी काही परंपरा आहे ती वर्षानुवर्षापूर्वीची आजपर्यंत चाललेली परंपरा आहे. त्यामुळे वाणमध्ये महिला हळदी कुंकू, काळ्या मण्यांची सर, आरसा, बांगड्या अशा वस्तू देत असतात. तर नव्या नवरीनं काय दिलं पाहिजे हे आपण प्रथम जाणून घेऊया. आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून काय वाण द्यावे, तर तुम्ही पहिलं सर्वप्रथम वाण देऊ शकता ते म्हणजे आरसा. तर स्त्री जी आहे ती आपल्या घरात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे. प्रत्येक महिला ही आरशात बघून आपला साजशृंगार करत असते. आरशात बघून लक्ष्मीसारखं सौंदर्य आपल्याला प्राप्त व्हावं अशी महिला आपला शृंगार रोज करत असते. त्यामुळेच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्या असतील, काही पैशांच्या अडीअडचणी असतील तर त्या दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. म्हणूनच मकर संक्रांतीच्या वेळेस ज्यावेळेस महिला एकमेकींना वाण देतात त्यावेळेस आरसा नक्कीच द्यावा. तुम्ही बांगड्या देखील वाण म्हणून देऊ शकतात. लग्नाच्या वेळेस वधूच्या हातात ज्या बांगड्या भरतात त्याला आपण चुडा म्हणतो. बऱ्याचदा हा चुडा हिरव्या रंगाचा असतो, काही समाजामध्ये लाल रंगाचा असतो, व्हाईट रंगाचा असतो. तर बांगड्या देखील हे एक सौंदर्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर महिलांनी जर बांगड्या घातल्या तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर देखील अनुकूल परिणाम होतो. त्याचबरोबर बांगड्यांच्या आवाजाने
म्हणजे महिला जेव्हा काचेच्या बांगड्या भरतात तेव्हा त्यांचा आवाज होतो आणि त्या आवाजाने घरातील वातावरण देखील प्रसन्न राहतं आणि देवी लक्ष्मीची देखील कृपा आपल्यावर बनून राहते. त्यामुळेच आपल्या घरात सुखशांती समृद्धी बनून राहावी यासाठी महिलांनी संक्रांतीला बांगड्या नक्कीच वाण म्हणून दिल्या पाहिजे. त्यानंतर हळदी कुंकवाचा करंडा किंवा सिंदूर. तर लग्न झालेल्या स्त्रियांसाठी कुंकू किंवा सिंदूर हा सौभाग्य अलंकार आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर तुमचं पहिल्या वर्षीची संक्रांत असते, पहिलं हळदी कुंकू असतं, तर पहिल्या वर्षी तुम्ही हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू भरून देऊ शकता किंवा नुसता सिंदूर किंवा कुंकूसुद्धा पहिल्या वर्षी द्यायचं आहे. बघा, जेव्हा आपण कुंकू लावतो तेव्हा आज्ञाचक्रावर दाब दिला जातो, त्यामुळे तेथील स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे जे काही वाईट शक्ती आहेत त्यांना शरीरात आज्ञाचक्रातून शिरता येत नाही. त्यामुळे कुंकू हे एक शक्ती स्वरूप आहे आणि संक्रांतीच्या वेळेस महिलांना हळदी कुंकवाच्या वेळेस कुंकवाची डब्बी किंवा हळदी कुंकवाचा करंडा देणं हे शुभ मानलं जातं. त्यानंतर नवी नवरी हळदी कुंकवाच्या वेळेस सुवासिनींना तुळशीचं रोपसुद्धा वाण म्हणून देऊ शकते. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच. तुळशी माता हे देवी लक्ष्मीचंच प्रतीक आहे. त्यामुळेच नव्या नवरीने संक्रांतीला तुळशीचं रोप देणं हे देखील शुभ असतं. हे बघितलं आपण की नव्या नवरीने पहिली संक्रांत असेल तर तिने वाण म्हणून काय द्यायचं. आता आपण बघूया की संक्रांत आली आहे आणि 1-2 दिवस अगोदरच तुमची मासिक पाळी पिरियड्स आले किंवा संक्रांतीच्या दिवशीच तुम्हाला पिरियड्स आले, तुम्ही सगळी तयारी केली, संक्रांतीची सुगड घेतली, पण तुम्हाला मासिक पाळी आली तर काय करायचं. किंवा तुमची मासिक पाळी संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर येणार, तुम्हाला डेट माहिती आहे किंवा संक्रांतीची डेट आहे तीच तुमची मासिक पाळीची डेट आहे, म्हणून तुम्ही पाळी पुढे ढकलण्यासाठी टॅबलेट घेताय कारण तुम्हाला सुगडपूजा करायची आहे. सवासणींसाठी महत्त्वाचा सण आहे, सगळं बरोबर आहे, पण मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कृपया गोळ्या घेऊ नका. त्यांनी आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होता आणि असं पुढे ढकलल्याने पुढची पाळीसुद्धा आपल्याला कधीकधी नियम येत नाही. अशाने PCOS, PCOD सारखे प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये क्रिएट होतात. त्यापेक्षा काय करायचं आहे, जे नॅचरली आहे, जर आली मासिक पाळी तर येऊन द्यायची आहे. जर त्या दिवशी तुम्ही सुगडपूजा करू शकला नाही तर काही हरकत नाही. त्यानंतर म्हणजे जो संक्रांतीनंतरचा पुढचा कालावधी असेल, तुमचे 4-5 दिवस पूर्ण झाले की तुम्ही रथसप्तमीपर्यंत मंगळवार, शुक्रवार, रविवार यांपैकी कोणत्याही एका दिवशी सुगडपूजा करू शकतात. किंवा या दिवसांमध्येही तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी देखील सुगडपूजा करून वाण देऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की गरोदरपणात स्त्रियांनी हळदी कुंकू सुगडपूजा करावी का. तर तुम्ही सुगडपूजा करू शकतात, काही हरकत नाही. ज्या महिलांना 7व्या महिन्यापेक्षा पुढचा महिना चालू असेल, 7वा, 8वा, 9वा, तर तेव्हा तुम्ही नाही केली सुगडपूजा किंवा हळदी कुंकू तर तेव्हा करायचंच नाही, पण तेव्हा तुम्ही सुगडपूजा नाही केली तरी चालेल कारण तुम्हाला पूजेसाठी खाली बसून त्रास होतो, तर नाही केली तरी काही हरकत नाही. आणि 7व्या महिन्यानंतर हळदी कुंकू करायचं नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरली गेलेली असते. बऱ्याचदा हळदी कुंकवाच्या वेळेस ओटी भरली जाते आणि 7व्या महिन्यामध्येच आपले डोहाळे जेवण होतं तेव्हा ओटी भरलेली जाते, त्यामुळे पुन्हा ओटी भरायची नाही, म्हणून हळदी कुंकू तेव्हा करायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की काही मासिक पाळी वगैरे आजकालच्या जमान्यात कोणी मानत नाही, पण त्याचं कारण असं आहे की जुन्या काळातील काही समजुती बनल्या होत्या, त्यामागे काही वैज्ञानिक तथ्य होते, पण ती वस्तुस्थिती आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना आपण डायरेक्ट अंधश्रद्धा मानतो आणि त्याचे कुप्रथांमध्ये आपण रूपांतर केले आहे. प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नव्हती किंवा मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली जायची. नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले जायचे. मासिक पाळीच्या काळात काय होतं की महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे महिलांच्या शरीरात प्रचंड वेदना होत असतात. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हतं, त्यामुळे कदाचित मासिक पाळीमध्ये पूजा करण्याला मनाई केलेलं आहे. आणि जे काही मंदिर असतं तर ते एक
सकारात्मक ऊर्जेचं स्थान असतं आणि जेव्हा पिरियड्स असतात तेव्हा स्त्रीच्या शरीरात निगेटिव्ह ऊर्जा संचारत असते, त्यामुळे स्त्रीच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून स्त्रियांनी काही सणवार असेल तेव्हा जर पिरियड्स असतील तर पूजा शक्यतो टाळली पाहिजे. असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.